काही ठिकाणी या स्तोत्रात चरपट पंजरिका स्तोत्र असेही म्हटले जाते. चरपट म्हणजे खमंग, खुसखुशीत व पंजरिका म्हणजे खाद्य होय. चरपट पंजरिका म्हणजे खमंग खाद्य. आचार्यांनी या स्तोत्रात अत्यंत सोप्या भाषेत व्यवहारातील चपखल उदाहरणं देऊन स्पष्ट शब्दात साधकाला उपदेश केला आहे. यावरूनच आपल्याला या स्तोत्राची व्यापकता लक्षात येते. हे स्तोत्र म्हणायला अत्यंत मधुर, लयबद्ध, तालबद्ध आहे. यामध्ये तर्क, कुतर्क, युक्तिवाद, अवघड समीकरण नाहीत. तर आचार्यांनी अत्यंत तळमळीने, करुणेने केलेला हा उपदेश आहे. त्यामुळे आचार्यांच्या वाङ्मयातील एक हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास करायला मिळतो आहे. आपल्यासारखे आपणच भाग्यवान. आचार्यांनी भजगोविंदम ग्रंथामध्ये आपले म्हणजे सामान्य माणसाचे जीवनचरित्र अत्यंत चपखल, स्पष्ट व मोजक्या शब्दात मांडले आहे. यामधील भाषा सुद्धा सर्वसामान्यांना कळेल अशीच आहे. आज भजगोविंदम साखळी प्रवचनमाला या उपक्रमाचे प्रास्ताविक 7 ते 7:30 पर्यंत आदरणीय सौ शैलजाताई लुले करतील. त्यानंतर 7 ते 8:30 यापर्यंत श्लोक क्रमांक 1 यावर भजगोविंदम भजगोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते संहिते काले नहीं नहीं रक्षती डुक्रुं करणे. आदरणीय सुनील दादा हे आपले मार्गदर्शन करतील, यावर मार्गदर्शन करतील. मी आदरणीय सौ शैलजाताई लुले यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक सुरू करावे. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपण जगदीश मूर्ती आपल्याला सुद्धा साष्टांग वंदन करते. आणि आजच्या साखळी प्रवचनमालाचा प्रास्ताविकवर 2 शब्द आपल्याशी संवाद साधू इच्छिते. संवाद साधण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की साखळी प्रवचनमाला आपल्याला साखळी उपोषण माहिती आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आपण साखळी उपोषण, त्यानंतर साखळी नामस्मरण, एक का त्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचे उपक्रम आपल्याला माहिती. आणि हे उपक्रम अगदी आपल्या व्यवहारामध्ये सगळे रोवले गेलेले आहेत. परंतु साखळी प्रवचनमाला हा उपक्रम आपल्याला पाहिजे तितका अजून अवगत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी 1-2 मिनिटं आपल्याशी संवाद साधू इच्छिते की जो आपण उपक्रम आता 15 दिवस राबवणार आहे, त्याचा मागचा उद्देश काय आहे. हा उद्देश जोपर्यंत आमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये तसं श्रवण करू शकणार नाही. म्हणून उद्देशाविनं केलेलं कोणतंही जे कार्य असतं, कृती असते, त्याला काहीही अर्थ नसतो. आणि म्हणून ह्या साखळी प्रवचन मालेमागचा जो उद्देश आहे तो लक्षात घेणं फार गरजेचं आहे. साखळी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, एकात एक अडकवलेली असते की नाही. काही वेगळं सांगावं लागतं का? अजिबात नाही. एकात एक अडकवलेली एक अखंड अशी माळ असते. बरं, प्रत्येक साखळी वेगळी असते, स्वतंत्र असते.
परंतु ती वेगळी स्वतंत्र असली तर तिला कोणी साखळी म्हणेल का? तिला कोणी साखळी म्हणणार नाही. तीच एकात एक अडकली, एकाच रूपात ती जेव्हा दिसते तेव्हा तिला साखळी असं आपण म्हणतो. हीच संकल्पना आपल्या भजगोविंदम या प्रवचनमालेमध्ये आहे. भजगोविंदम ही जी प्रवचनमाला आहे याच्यामध्ये वक्ता वेगळा, प्रत्येक दिवशी प्रत्येक श्लोकाचा वक्ता वेगळा, त्याचं वक्तृत्व वेगळं राहील, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं राहील, कारण ते सगळं साखळीमध्ये येतं. परंतु वक्तव्य मात्र वक्तव्य साखळी वक्ता वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व कडी साखळीच्या कडीमध्ये येईल, पण वक्तव्य मात्र साखळीमध्ये येतं. म्हणून जरी आपण या ठिकाणी अनेक वक्त्यांची योजना केलेली असेल तरी सुद्धा श्रोत्यांनी वक्ता व्यक्तिमत्व वक्तृत्व ह्याही पेक्षा महत्वाचं जे आहे वक्तव्य, या वक्तव्याकडे जास्ती महत्व द्यायचं आणि त्यातलं वक्तव्य लक्षात घ्यायचं, ते टिपायचं. आपल्याला आता सार टिपण्याची सवय लागता फार महत्वाचं आहे. 3 उपनिषदांचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. 3 उपनिषदांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर हळूहळू आपला अभ्यास आता सूक्ष्म गतीने सूक्ष्म तत्वाकडे आपली वाटचाल सगळ्यांची सुरू आहे. बुद्धीला सूक्ष्मता येणं सुरू आहे आणि बुद्धी ज्या वेळेला सूक्ष्म होते त्यावेळेला मग ती बुद्धी या ढोबळमानाकडे, या सगळ्या जड वस्तूंकडे आपोआपच तिचं दुर्लक्ष होतं आणि त्याचं महत्वाचं जे आहे जे वक्तव्य तिकडे ती फक्त ती सार टिपत असते. सूक्ष्म बुद्धीचं हेही एक महत्वाचं लक्षण आहे की फक्त सार टिपणं. आणि म्हणून अशी सार टिपण्याची सवय या बुद्धीला लागावी आणि ती या दुसरं उपनिषद सुरू होईपर्यंत त्याच्यावर धूळ बसता कामा नये, ती तशीच राहावी. त्यासाठी हा खूप मोठा यामागचा उद्देश या साखळी प्रवचनमाला याच्यामध्ये आहे. आणि सुनील काकांच्या मनामध्ये आलेली ही कल्पना, ही साखळी प्रवचनमाला आपण अशा पद्धतीने जर घेतली तर 15 दिवस झालेलं श्रवण जे आहे हे श्रवण आणि आता होणार पुढचं जे श्रवण आहे उपनिषदांचं, याच्यामधला वेळ हा सार रूपाने सार रूप टिपणारी बुद्धी असावी. त्या बुद्धीला सार टिपण्याचीच सवय असावी आणि म्हणून ह्या साखळी प्रवचनमालेचं प्रयोजन आहे. आपल्याला वाटत असेल की जाऊ द्या, अनेक वक्ते बोलतात आणि काय बोलणार आहेत ते, आम्ही तर ऐकलेलं आहे प्रवचनमाला, अगर अशा पद्धतीचे अनेक विकल्प आपल्या मनामध्ये येऊ शकतात. परंतु ह्या विकल्पांना बाजूला सरून हे सगळे विकल्प म्हणजे एकेका कडीचा विचार करणं आहे. पण ह्या सगळ्या विकल्पांना बाजूला सारून जो याच्यामधलं फक्त वक्तव्य टिपेल त्यांनी निश्चित आपल्या बुद्धीला सूक्ष्मतेकडे वाटचाल करण्याची गती निश्चितच प्राप्त करून दिलेली आहे. हे फार मोठं महत्वाचं आहे. म्हणून बरं, ही जी कल्पना आहे साखळी प्रवचनमालेची कल्पना कशी सुचली बा? सुनील काकांना ही प्रवचनमालेची कल्पना सुचली कशी? तर त्याच्या मागचे फार मोठं कारण आहे की आचार्यांनी भजगोविंद आचार्यांचं जे स्तोत्र आहे यामध्ये आचार्यांनी 12 श्लोक स्वतः केले. सुरुवातीचे 12 श्लोक हे स्वतः त्यांनी केले आणि बाकी सर्व श्लोक त्यांच्या शिष्यांनी एकेका शिष्यांनी तयार केले आणि
तयार करून त्यांना पूर्ण स्तोत्राचा दर्जा दिला. काय पण आहे समन्वय, काय एकवाक्यता, परस्पर समन्वय. आणि परत हा परस्पर समन्वय, ही परस्पर एकवाक्यता, आणि त्याला आचार्यांच्या स्तोत्राचा दर्जा. हे स्तोत्र आचार्यांचं आहे. एकवाक्यता असं या भजगोविंदम स्तोत्राचा पूर्वपीठिका आहे. आणि म्हणून हा विषय जो आहे, हा विषय सुद्धा आपण जर का परस्पर समन्वय, आपली परस्पर एकवाक्यता, ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची जर आपल्याला साधता आली, तर यामधून आपली सूक्ष्म बुद्धी व्हायला खूप मदत होणार आहे, खूप मदत होणार आहे. आणि एकदा ही सूक्ष्म बुद्धी तयार झाली की मग मात्र ती पुढच्या उपनिषदांमधलं सार टिपण्यासाठी तयार होईल. तर आता 3 उपनिषदांमध्ये स्पष्ट आत्मस्वरूपाचं वर्णन अगदी स्पष्ट स्पष्ट दिलेलं आहे. याच्यानंतर त्या उपनिषदांमध्ये आम्हाला ते सार टिपून काढायचं आहे. आणि त्यासाठी सूक्ष्म बुद्धी फार महत्वाची. आणि म्हणून आमची सूक्ष्म बुद्धी आहेच, मी कोणाची नाही असं म्हणत नाही. आमची सूक्ष्म बुद्धी झालीच आहे, त्याच्याशिवाय आम्हाला उपनिषद आम्हाला ऐकण्याची इच्छाच होत नाही, सूक्ष्म बुद्धी असल्याशिवाय. कीर्तन, प्रवचन अनेकदा आपण ऐकतो, परंतु उपनिषदांचं, वेदांताचं श्रवण करायला जी सूक्ष्म बुद्धी लागते, ती सूक्ष्म बुद्धी तयार करणं खूप गरजेचं आहे हो. ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्या सूक्ष्म तत्वाला कशी काय गवसणी घालू शकू, साधा प्रश्न आहे. आणि हा फार मोठा उद्देश आजच्या या साखळी प्रवचन मालेमध्ये आजपासून हा सुरू होतोय. या साखळी प्रवचन मालेमध्ये जरी अर्धा तास एका वक्त्याला आणि अर्धा तास एका वक्त्याला दिलेला असला तरी सुद्धा त्यामध्ये परस्पर समन्वय आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. आपणच नक्की म्हणाल की हा समन्वय आम्ही टिपला. आपल्याला टिपायचंय, तारीफ नाही करायची, फार महत्वाचं आहे. तारीफ करणं फार सोपं आहे, पण टिपणं फार महत्वाचं आहे. तारीफ नाही करायची, टिपायला पाहिजे, समन्वय टिपायला पाहिजे, एक वाक्यता टिपायला पाहिजे. अगदी छान. मी तर म्हणते आजपासून एक वेगळी नोटबुक तयार करा, भज गोविंदम लिहा, प्रत्येक श्लोक त्याच्यावर लिहा. आणि त्या श्लोकाच्या अंतर्गत आजच्या वक्त्यांनी काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, ह्या श्लोकामध्ये आचार्यांना काय सांगायचंय, एवढं चार वाक्यात जरी प्रत्येकाने लिहिलं ना, आपल्या ग्रुपवरच्या लोकांनी, साधारण 140 लोक असतात. पता नाही भजगोविंदम मध्ये आता किती येतात ते, परंतु जर कमी असतील तर एकमेकांना फोन करून सांगा. ह्या पूर्णपणे उपक्रमाचा उद्देश काय आहे, हा माझ्यासाठी उपक्रम आहे, हा सुनील काकांसाठी उपक्रम नाहीये. सुनील काकांनी माझ्यासाठी दिलेला आहे, साधकासाठी दिलेला उपक्रम आहे. की साधकांनी सूक्ष्म बुद्धी टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले पाहिजे. सूक्ष्म बुद्धी तयार झालेली आहे, ती टिकवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने ही सूक्ष्म बुद्धी प्रत्येक वक्त्यामधलं वक्तव्य कशी टिपते आहे, हे वक्तव्य प्रत्येकाने जर टिपलं तर आपल्या सगळ्यांना माझ्या सकट खूप फायदा होणार आहे.
आणि हा फायदा माझ्यासाठी होणार आहे. सार टिपण्याची बुद्धी. आणि म्हणून दोन्ही दीप एक होती. दोन दीप असतात ते एक होतात. एकच ज्योत म्हणतो आपण त्याला. तैसी त्रिवळी ऐक्यानं येती. परंतु ते जे दोन दिवे असतात, दोन समया असतात, समया एक नाही होत कधी, कारण त्या समया जड असतात. पण त्या समयांमधला ज्योत जी असते ती एक होत. प्रकाश एकच असतो. दोन प्रकाश पडले असं नाही म्हणत कोणी. काय लख प्रकाशाने भरलंय म्हणतो. जडत्वापाशी भेद प्राप्ती, ऐक्यवृत्ती अजडत्वी. जडत्वापाशी काय असते? भेद प्राप्ती असते. जिथे जड आहे तिथे भेद आहे. आणि ऐक्यवृत्ती कुठे असते? अजडत्वी. ऐक्यवृत्ती अजडत्वी असते. ज्या ठिकाणी आम्ही अजडत्वी म्हणजे जिथे अजडत्व असतं, म्हणजे जिथे चेतन असतं, त्या ठिकाणी ऐक्यवृत्ती आहे आणि चेतन एकच आहे. एकमेव अद्वितीय आहे, म्हणून तिथे ऐक्यवृत्ती असते. म्हणून वक्तव्य लक्षात घेणं ही ऐक्यवृत्ती आहे. भजगोविंदम मधला प्रत्येक मंत्र आम्हाला भजगोविंदम पर्यंत कसा घेऊन जाणार, या निर्णयापर्यंत कसा पोहोचवतोय, आम्ही जातोय की नाही, प्रत्येक मंत्र हाताची धरून आम्ही जातोय की नाही, ही सवय माझ्या अंतःकरणाला लागावी. हा अभ्यासाचा एक भाग आहे. त्यामधलं ऐक्यवृत्ती माझ्या लक्षात येते की नाही, मी ऐक्यत्वावर स्थिर होतोय की नाही, महत्वाचं आहे की नाही. भरमसाठ श्रवण करतो, भरमसाठ श्रवण करतो, त्याच्यामध्ये फक्त उदाहरणं लक्षात ठेवतो. नाही पण काका खूप छान उदाहरणं देतात, खूप लक्षात ठेवतो, पण त्या उदाहरणामागचं जे सार आहे, कशासाठी उदाहरण दिलंय, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून जडत्वापाशी भेद प्राप्ती. आपण अभ्यास आपला जो असतो हा बहुतांशी जडत्वापाशीच येऊन पोचतो. आता ह्या जडत्वापासून आम्हाला पुढे न्यायचंय. आणि म्हणून डॉक्टर काकांची ही इच्छा नक्की असली पाहिजे हो. आणि म्हणून त्यांनी अशा प्रेरणा दिल्या सुनील काकांना. डॉक्टर काका आपले चालू असलेले अविरत प्रयत्न, आपल्या अभ्यासाची असलेली तळमळ, अविरत प्रयत्न, आपल्या सगळ्यांमधली असलेली अभ्यासाची ओढ, अभ्यासाची तळमळ आणि मोक्षाकडची तीव्र गती होत झडझडून वाहिला निघ जे प्रयत्न सगळ्यांचे, आपणा सगळ्यांचे, गुरुमौली नक्की कृपाळू असते. आणि त्यांची कृपा हीच कृपा आहे की अशा पद्धतीचे उपक्रम ते आपल्याला प्रेरणा देत असतात. आणि त्यांच्या प्रेरणेने ती प्रेरणा, त्या प्रेरणेचा स्रोत तिकडून येत असतो आणि तो आमच्यापर्यंत येतो. म्हणून श्री गुरु अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. आणि म्हणून आचार्यांनी 12 श्लोक केले, बाकीचे सगळे शिष्यांनी त्याच दर्जाचे श्लोक. आता आपल्याला ते शिष्य माहित नव्हते, आपल्याला फक्त त्यांचं स्वरूप, मंत्राचं, त्या श्लोकाचं फक्त समोर स्वरूपच लक्षात आलं फक्त. म्हणून ह्या साखळी प्रवचनमालेमध्ये आपल्याला प्रत्येक वक्ता दिसणारे, वक्तृत्व दिसणारे, व्यक्तिमत्व दिसणारे, या सगळ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय. जडत्वापाशी भेद प्राप्ती आहे हे लक्षात ठेवायचं, पक्क लक्षात ठेवायचं.
जडत्वापाशी भेदप्राप्ती. जर मला व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व दिसत असेल तर जडत्वापाशी भेदप्राप्तीमध्ये मी आहे. आम्ही अजून इथेच अडकलेलो आहो हे पण लक्षात येईल. मग तसाही फायदा होईल आपला. कमीपणा नाही समजायचा, अजिबात नाही. अध्यात्मामध्ये कमीपणा नाही. अध्यात्म कमीपणासाठी नसतं. आहे त्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाण्यासाठी हा अभ्यास आहे. हो, पहिल्या पायरीवर उभा हो, दुसरी पायरी दिसते, दुसऱ्या पायरीवर चढायचंय. त्या दुसऱ्या पायरीवर चढण्यासाठी कसं चढायचं त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. जर या 3 गोष्टी आपल्याला दिसत असतील तर या न दिसता त्याच्यामधलं वक्तव्य मला टिपता येतं का? ऐक्यवृत्ती अजडत्वी येते का? माझी ऐक्यवृत्ती टिकते आहे का? आणि आहे की नाही? असं म्हटलं तर थोडीशी कठीण परीक्षा पण आहे की नाही? पण श्री गुरु परीक्षा घेतात. काकांनी थोडी परीक्षा घेतली पण आहे. आणि नक्की मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या साखळी प्रवचनमाला मध्ये प्रत्येकाचं समाधानच होईल आणि आपण ती परीक्षा निश्चितपणे उत्तीर्ण होऊ. कोणी कोणाला दाखला द्यायचा नाहीये. माझा मलाच दाखला घ्यायचाय की मी वक्तव्य टिपलं का, मला वक्तव्य टिपता आलं का. म्हणून मी सांगितलं की एक वेगळी वही करा आणि वेगळाच विषय तयार करा आणि एकाच ठिकाणी बसून श्रवण करा. तेवढ्यासाठी सांगितलं. अट अद्याप चालता बोलता धंदा करिता तेवढी सहजता यायची. त्या सहजतेसाठी सगळं. आणि म्हणून जडत्वापाशी भेदप्राप्ती. जर आम्हाला या तिन्ही गोष्टी दिसत असतील तर आम्ही जडत्वापाशीच आहे म्हणून आम्हाला भेद दिसतात. वक्तव्यापाशी आम्ही जर वक्तव्याकडे लक्ष देऊन वक्तव्यामध्ये जर आम्ही एकरूप होत असू, वक्तव्य जाणत असू तर ऐक्यवृत्ती अजडत्वी. पक्क लक्षात ठेवायचं. नाथांची ओवी आहे. म्हणून विविधतेमध्ये एकता. विविधता आहे. व्यक्तिमत्व, वक्तृत्व या सगळ्यामध्ये विविधता आहे. पण एकता एकाच ठिकाणी राहणार ती म्हणजे वक्तव्य. आणि ही वक्तव्य मांडण्याची, ती ऐकण्याची आणि त्याप्रमाणे जगण्याची. कशासाठी हा प्रोजेक्ट? कशासाठी हा प्रोजेक्ट? 3 उपनिषदांचा अभ्यास झालेला आहे. मग आता 3 उपनिषदांचा अभ्यास झाल्यानंतरही भजगोविंदमच म्हणायचं का हो? असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येईल. हा तो अतिशय सोपा आहे, बरोबर आहे. परंतु काही आमच्या बुद्धीमध्ये काही स्थूल भाग राहिलेला असतो जो आमच्या लक्षात येत नाही. आणि असा स्थूल भाग जो असतो तो अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये लक्षात येतो. आणि त्या स्थूल बुद्धीवर आम्हाला तत्काळ उपाययोजना करता येते. आणि म्हणून ती उपाययोजना पण आचार्यांनी सांगितले, भज गोविंद, भज गोविंद. म्हणून बुद्धीमधला स्थूलत्व जे आहे त्या स्थूलत्वाला पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचा फार मोठी योजना या भज गोविंदम या स्तोत्रामध्ये दिलेल्या आचार्यांनी. लहान लहान गोष्टी दिलेल्या आहेत. आपण म्हणतो की हे तर आम्हाला माहितच आहे, हे माहितच आहे. माहित असतं पण तरी सुद्धा आमचा त्याच्यावर अंमल झालेला नसतो. तो अंमल करण्यासाठी
अंमल करण्यासाठी ह्या उपक्रमाचा फार मोठा उद्देश आहे. आपला आपल्या सगळ्यांची तळमळ लक्षात घेता, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न लक्षात घेता, आपल्या सगळ्यांमधलं तीव्र मुमुक्षुत्व लक्षात घेता डॉक्टर काकांनी सुचवलेली प्रेरणा आहे. त्या प्रेरणेनुसार हे काम, हे कार्य चालू आहे. त्यामुळे अर्धा तास एक वक्ता, त्याच्यानंतर दुसरा अर्धा तास एक वक्ता, वक्ते दोन बोलतील, विषय एकच राहील. कसा एक राहील हा अनुभव आपण घ्या. हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि वक्तव्य टिपता येतं की नाही ह्याकडे नक्की लक्ष द्यायचं आहे. वक्तव्य टिपता येत नसेल तर मला वक्तव्य का टिपता येत नाही, मी कुठे कमी पडतो आहे, चर्चा करा, आपसामध्ये चर्चा करा. काही फोन मैत्री झालेल्या असतील इतक्या वर्षापासून, आपसात चर्चा होऊ द्या. इतके आपले फोन होतात, पण सत्संगाबद्दलचे फोन होऊ द्या की भजगोविंदम चालू आहे, याच्यामधलं नेमकं काय म्हणायचं आचार्यांना मला आज नाही कळलं, किंवा आज हे मला खूप छान कळलं, मी सांगू का आपणाला. या आत्मचर्चा सुद्धा याच्यातून व्हावी, हाही एक फार मोठा उद्देश आहे. माझी आत्मचर्चा उदंड विशद व्हावी, माऊलीचं प्रमाण. आत्मचर्चा उदंड विशद व्हावी. काय डॉक्टर काकांचे उपकार आहेत. या उपक्रमामागचा उद्देश एवढाच आहे, वक्तव्य टिपावं, सार बुद्धी तयार व्हावी, सार बुद्धी टिकून ठेवावी. कारण ह्यावर स्थूल बुद्धी केव्हा मात करेल सांगता नाही येत. म्हणून त्या स्थूल बुद्धीला बाजूला सारून ती सूक्ष्म बुद्धी टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न आम्हाला प्रत्येक वेळेला करावे लागतील. आणि ते प्रयत्न ह्या उपक्रमाच्या माध्यमातून. आणि म्हणून यामध्ये ह्या उपक्रमाच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा उद्देश जर असेल तर आमची सूक्ष्म बुद्धी टिकून राहावी. टिकलेली असेल तर तिला अधिक धार व्हावी, ती अधिक सूक्ष्म व्हावी आणि ती सूक्ष्मामध्ये विलीन व्हावी. हा उद्देश जर आपण लक्षात घेतला, ह्या उद्देशाने जर काही श्रवण झालं तर निश्चितपणे हा उपक्रम आपल्या पदरी पडणार आहे. नाही तर मग टाइमपास. 3 उपनिषद झाले, 4थं उपनिषद होईपर्यंत टाइमपास नाहीये हा. परमार्थात टाइमपास काहीच नसतो. कालाच्या अतीत जायचंय, पास कसा करायचा काल? कालाच्या अतीत असणारं जे तत्व आहे त्याला गवसणी घालायची, मग टाइम पास कसा राहील हो? साधी गोष्ट आहे. म्हणून हा टाइमपास नाही, अजिबात टाइमपास नाही. हा एक अभ्यास करण्याची संधी आपल्या सगळ्यांना डॉक्टर काकांनी दिलेली आहे, प्रत्येकाला दिलेली आहे. प्रत्येक श्लोकावर माझंही चिंतन व्हावं. सगळ्यांजवळ पुस्तक असतील, माझंही चिंतन व्हावं. आणि करा की हो फोन मला, मी आहे की घ्यायला की ताई माझं लिखाण सुरू झालंय. रोज मी 5 ओळी का होईना पण लिहितोच आम्ही. खूप आनंद होईल हो. लिखाण कशासाठी? अहो ज्यावेळेला आपण ती लिहितो ना त्यावेळेला ते अंतःकरणामध्ये ठसतं, बुद्धीत ठसतं आणि ते आचरणात येतो. ज्यावेळेला सांगतो ना त्यावेळेला ते आचरणात आणायला सुलभ जातं. लिखाणामुळे
अंतःकरणात ठसतं आणि बोलल्यामुळे ते आचरणात आणणं सुलभ जातं. लक्षात ठेवा हे दोन्ही वाक्य. हा साधनेचा एक मार्गच आहे. म्हणून लिहायचं, लिहून अंतःकरणात ठसवायचं आणि ठसलेलं सांगायचं. म्हणून आत्मचर्चा म्हणजे वागणं आचरणात आणणं सुलभ जातं आणि एकदा ते आचरणात आणलं मग आपलं काम झालेलं आहे. तत्वज्ञान आमच्या जीवनामध्ये घोळलं पाहिजे पिठी साखरेसारखं. हा एवढा सगळा उद्देश या उपक्रमामागचा आहे. काही कोणाची परीक्षा घेत नाहीये, अजिबात परीक्षा नाहीये. ना श्रोत्याची परीक्षा आहे, ना वक्त्यांची परीक्षा आहे. अजिबात परीक्षा नाही. परीक्षा ह्या फेज मधून निघून जा. हा माझ्यासाठी उपक्रम आहे. हा मला पूर्ण करायचा आहे. भजगोविंद माझं मला सांगायचंय. प्रथम पुरुषी एकवचनी असा उपक्रम आहे, हे लक्षात घ्या. प्रथम पुरुषी एकवचनी उपक्रम आहे. असा पद्धतीने जर अभ्यास भजगोविंदमचा झाला तर पुढचे उपनिषद फार सुलभ जातील आपल्याला. कारण सूक्ष्म बुद्धी तयार होऊन जाईल आणि मग पुढच्या उपनिषदांमध्ये फक्त टिक टिक करायची गोष्ट. एकदा अंतःकरणात ठसलं प्रत्येक वेळेला इतकं लिखाण करावं लागत नाही. मुलाला एकदा शिकवावा लागतो. एकदा तो गिरवला शिकवला की तो प्रत्येक वेळेला त्याला शिकवावं नाही लागत. शिकेपर्यंत त्याला सांगावं लागतं असं आहे तसं आहे. म्हणून बुद्धीत ठसेपर्यंत लिहावं लागतं. एकदा ते बुद्धीत ठसलं आवश्यकता नाही, आयुष्यभर लिखाण नाही करायचं. पण आचरणात जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत हे सगळं करावं लागतं. लिहिलेलं बोलावं लागतं. नुसतं लिहून फायदा नाही, बोलणं महत्वाचं आहे. आपल्या चार आजूबाजूच्या लोकांना सांगा. कशासाठी? माझ्यासाठी. त्यांनी माझा फायदा होणार आहे. त्यांचा होणार की नाही हे त्यांनी ठरवावं, पण माझा निश्चित होणार आहे. हा इतका सगळा उद्देश आजच्या या साखळी प्रवचनमालेमध्ये आहे. हा उद्देश आपल्या समोर मांडते आणि आज प्रास्ताविक जे आहे या ठिकाणी विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. यानंतर सुनील काकांचं होईल. आता आपण शैला काकूंचं प्रवचन ऐकलं आणि एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली नसणार एवढी आणून देतो. हा उपक्रम व्हावा याची अत्यंत तळमळ तिच्या मनात पहिलेपासून होती आणि हे आता झालंच पाहिजे याच्यासाठी तिने सगळ्यांशी संपर्क साधून तुम्हा लोकांशी बोलून हे जुळवून आणलं. सगळ्या साधकांना अभ्यासाचा वाव मिळावा आणि जे अभ्यास करतात आहे त्यांना पुढच्या टप्प्यावर तो व्यक्त करण्याची संधी मिळाली. यासाठी भजगोविंदम ही मालिका आहे स्वतःच्या अभ्यासासाठी आहे. आपलं वक्तृत्व कोणासमोर पाजळण्यासाठी ही मालिका नाही आहे, हा स्वाध्याय आहे.
आणि म्हणून श्रुती स्मृती स्वाध्याय मंच असं नाव काकूच्या मनात आलं आणि ते आपण ठेवलं. सांगायचा भाग महत्वाचा असा होता, जो मी तुमच्या समोर व्यक्त करतो, की परवा 104 टेम्परेचर मध्ये काकू होती परवा, आणि कालपर्यंत 101 102 पदे, आणि तरीही आज सकाळचा अर्धा तास पूर्ण घेतलाय. कल्पना करू शकता तुम्ही. ही 104 टेम्परेचर मध्ये होती हे फक्त डॉक्टर वसुधा देव आणि डॉक्टर अनंत बांगडे दोघांनाच माहिती आहे. बाकी कुणालाही सांगितलं नाही, कारण मग सतत फोन्स चालू राहिले असते तर तोही एक व्यत्यय झाला असता. एवढ्या तापानंतर पहिलं प्रवचन करण्यासाठी आणि सगळ्या साधकांना समोर आणण्यासाठी ती उत्सुक असल्यामुळे आपलं मनोगत या ठिकाणी तिने बरोबर अर्धा तास घेऊन, मी 5 मिनिटं बोल असं म्हटलं होतं, बाकी मी घेऊन घेईन, पण तरीही अर्धा तास पूर्ण घेतलाय. मनुष्य जन्माचं आणि प्राण्यांच्या जन्मामध्ये हाच अंतर आहे. येशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मृत्यू लोके भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ते. ज्यांनी विद्या मिळवली नाही, तप केलं नाही, ज्ञान केलं नाही, गुण आणि धर्माचं पालन केलं नाही, ते भूमीवर असून सुद्धा प्राण्यासारखं जीवन जगतात. स्वतःचं कल्याण करून घेणं हे मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश आहे. मनुष्य आपले जीवन सार्थकी लावून घेऊन स्वतःचे कल्याण करून घेतो, आणि म्हणून इतर जीवनांचं कल्याण आणि हेतू याच्यासाठी तो स्वतः आपल्या जीवाच्या कल्याणासाठी जो झटतो त्याला साधक असं म्हणतात. अन्य जीवांच्या कल्याणासाठी जो झटतो आणि त्यांचं कल्याण करून घेतो त्यांना संत असं म्हणतात. आणि इतरांच्या कल्याणाबरोबर धर्माचं सुद्धा विस्कळीत झालेली घडी जे पुनर्स्थापित करतात त्यांना अवतार असं म्हणतात. जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य हे अवतारी महापुरुष आहेत, आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी काय केलं पाहिजे हे समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यासाठी भजगोविंदम या ठिकाणी सांगितलं आहे. जगद्गुरूंच्या अवताराचा प्रारंभ झाला आणि चाकोरीत अडकलेला आपला धर्म चाकोरीतून मुक्त झाला. सारुनी कर्मठतेचा विचारू प्रबोध दिनकरू प्रकाशला. शंकराचार्यांनी कर्मठता मोडून काढलेली आहे आणि आत्मसूर्य प्रकाशमान झालाय. शिवपंचायतन सारखं पंचायतन देऊन धर्माची विस्कळीत झालेली घडी शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केले. न्याय सांख्य वैशेषिक योग असे निरीश्वरवादी दर्शन, पूर्वमीमांसा, ईश्वराला मानणारा या सगळ्यांचं खंडन करून या ठिकाणी केवलाद्वैत स्थापन केलं आणि कालकाम वेगाचं गणित साधकांना शिकवलं. जीवनात वेळ थोडा थोडा उरलाय. नाही नाही रक्षतू ट्रुंक करणे, आता व्याकरणाचा अभ्यास करू नकोस. आचार्य व्याकरणाचे विरोधी नाही हे पहिले लक्षात घ्या. आचार्य व्याकरणाचे विरोधी नाहीत, आचार्य शास्त्राचे विरोधी नाहीत. इथे भाषा, व्याकरण आणि शास्त्र ह्याची निंदा केलेली नाही. आयुष्यात उरलेल्या वेळामध्ये मोक्ष कथा साधा, आणि तो मोक्ष साधत असताना माझ्याजवळ काळ किती शिल्लक आहे हे काळकाम वेगाचं गणित आचार्यांनी या ठिकाणी मांडलं. म्हणून शंकराचार्यांच्या या ग्रंथाला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. यात पहिलं ध्रुपद आहे. आचार्यांनी 12 मंत्र लिहिले आहेत, 12 श्लोक लिहिले आहेत, म्हणून त्याला द्वादश मंजरिका असं नाव दिलेलं आहे.
आचार्यांच्या शिष्यांनी 14 उत्स्फूर्त श्लोक त्याच्यावर उद्घृत केलेले आहेत, म्हणून त्याला चतुर्दश मंजरिका सुद्धा म्हणतात. आचार्यांनी त्यानंतर उपदेशपर 4 श्लोक त्या ठिकाणी केले आहेत. असे एकूण 31 भजगोविंदमचे श्लोक आहेत. या 31 श्लोकांचं सार पुन्हा 2 श्लोकांमध्ये लिहिलं, असे 33 झाले. आणि या 33 महामोह मुद्गर असं म्हणतात. पण जनमानसात भजगोविंदम हे नाव प्रचलित झालं आणि कालमानाने ते लोकप्रिय सुद्धा झालं. असा हा प्रकरण ग्रंथ आहे. याला चरपट पंजरिका असं सुद्धा नाव आहे, कारण हा खमंग आहे, खुसखुसीत आहे, स्वादिष्ट आहे. कालमानानुसार याच्यात बरेच पाठभेद झाले आहेत, म्हणून सगळ्या प्रवचनकारांना आम्ही सांगितलं की डॉक्टर काकांच्या स्तोत्रावलीमध्ये असलेल्या श्लोकांच्या क्रमानुसार हे करायचं आहे. घरात एकदा व्हायरल शिरलं की ते सगळ्यांनाच धरत, हरकत नाही. आता याला मोह मुद्गर काय म्हटलं? मोह घालवण्याची व्यवस्था आहे, मोहाचा तडाखा आहे. कुठे असतो हो हा मोहाचा तडाखा? माझ्या बुद्धीमध्ये असतो आणि प्रगट स्वरूपात तो बाहेर असतो. मोह आतमध्ये अप्रगट स्वरूपात बुद्धीत अज्ञान रूपी अंधकार, हाव, हवं त्याला मोह जाळ असं म्हणतात. आणि त्याचा तडाखा, कामना या संपत नाहीत. माझं ठीक व्हावं, माझ्या कुटुंबाचं ठीक व्हावं, माझ्या कुटुंबियांचं ठीक व्हावं, कुटुंबियांच्या कुटुंबाचं ठीक व्हावं, कुटुंबियांच्या कुटुंबियांचं ठीक व्हावं. कितीही भोग भोगलेत तरीही ही घडी कायमची ठीक होऊ शकत नाही. म्हणून मध्यवर्ती भूमिका अत्यंत सावधतेने असली पाहिजे. ती म्हणजे माझं कल्याण व्हावं जे मी करू शकतो. परमार्थाच्या पायाभरणीची ही पद्धत या भजगोविंदम मध्ये विशद केलेली आहे. प्रथम व्याकरणशास्त्र, मग न्यायशास्त्र आणि मग अन्य शास्त्रांचा सर्वंकष विचार करून अद्वैत वेदांतावर अभ्यास करायचा असतो. पण इथे वृद्ध व्याकरण शास्त्राच्या अभ्यासाला लागलेला आहे. वृद्ध कशाला लागला आहे? व्याकरण शास्त्राच्या अभ्यासाला लागला आहे. आणि आता त्याच्याजवळ आहे का हो वेळ? वेळ शिल्लक नाही. असं असताना त्याचं जीवन कसं भलं व्हावं या दृष्टीने आचार्यांनी भज शब्दाचा अर्थ सेवा, भजन करणे असं करता करता माझं साधन मला वेळेत सांगायचंय. माझं साधन कुणावरही अवलंबून नाही, कशावरही अवलंबून नाही. माझं परावलंबी साधन हे स्वावलंबी व्हावं. झाले साधनाचे फळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. म्हणून नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. मग कर्मच करायचं आहे तर सूक्ष्म कर्म करावं, म्हणजे साधना करावी ज्याने चित्त शुद्धी आणि चित्त शांती होईल. कर्माला ज्ञानाची जोड देण्याची अत्यंत गरज आहे, नाही तर कर्मठता येते. उपासनेला ज्ञानाची जोड देण्याची अत्यंत गरज आहे, नाही तर कर्मठता येते. आणि मग साधन हेच माझ्या डोक्यावर बसतं आणि मग आम्ही साधन करतो याचा अभिमान व्हायला लागतो. आमच्या साधनेला एवढी मंडळी असतात याचा अभिमान व्हायला लागतो. मग आम्ही इतके साधन करतो, पूजा अर्चना जप जाप्य ध्यान धारणा, इतके वाजतापासून इतके वाजतापर्यंत वगैरे वगैरे अशी प्रकरण सुरू होतात. आणि मग रुबाबदार साधन व्हायचंच राहून जात. साधक नावाचं एक
प्रस्थ होता कामा नये. सुरुवातीला असावं. प्रत्येक कर्म हे साधना व्हावं. म्हणजे जर डॉक्टर असेल तर पेशंटला न लुटता आणि न कंटाळता मी भगवंताची सेवा करतो आहे या भावनेतून त्यांनी साधन केलं पाहिजे. आणि म्हणून भज शब्दाचा अर्थ आत्यंतिक चाह असा होतो. मला सर्वाधिक काय आवडतं? कोणी खाण्याच्या वस्तू सांगतील, कोणी टीव्हीच्या सिरियल सांगतील, कोणी वर्तमानपत्र सांगतील, कोणी नातलगांची नावं सांगतील, कोणी गाड्या सांगतील. पण देवर्षी नारद म्हणतात, तदर्पिता अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता येते. याला भजश म्हणतात. अशी आत्यंतिक आवड पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडत नाही. काही लोक म्हणतात की अहो सकाळी 7 ते 8 जर नसलं ना तर आम्हाला चैन पडत नाही. 7 ते 8 जे वेळ आहे ना ते 8 ते सकाळी 7 पर्यंत लावून घ्या. 7 ते 8 या 1 तासाचं जे वेळ लागलं आहे हे उर्वरित 23 तासामध्ये मी लावून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हा 1 तास आहे, लक्षात घ्या. माझ्या वडिलांना मी विचारलं होतं, आम्ही संध्या करतो, प्रातः संध्या आणि सायं संध्या, सोहळं नेसून. वडिलांना विचारलं की सोहळं किती दिवस नेसायचं. वडिलांनी सांगितलं की सोहळं नेसल्यानंतर माझ्या अंतःकरणात आनंदाची उर्मी आणि दुःखाची गरमी येता कामा नये. 15 मिनिटं संध्या करेपर्यंत, गायत्री जप होईपर्यंत कुठलाही प्रसंग घरात घडो किंवा पूर्वी घडला असो किंवा नंतर घडेल अशी स्थिती असो, आपलं अंतःकरण शांत राहता आलं पाहिजे. आणि ते 15 मिनिटं जमले की अर्धा तास करायचा. त्या 15 मिनिटाचा अर्धा तास झाला, अर्धा तासाचा 1 तास करायचा. 7 ते 8 आणि 1 तासानंतर उर्वरित 23 तासामध्ये जर मला तशी स्थिती जपता आली तर मग वेगळं सोहळं नेसण्याची गरज राहणार नाही. समजून घ्या. म्हणून 7 ते 8 ची सवय 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत मला जपता आली पाहिजे. आणि अशी ज्याला जपली त्यांनी भज शब्द सार्थकी केला म्हणून समजावं. आता गानविंदती इति गोविंदा. देव माझा आहे, मी देवाचा आहे आणि देवच मी आहे. तेन त्वं तस्य त्वं तत्त्वम्. कालच मला एका साधकाने प्रश्न विचारला होता की नाम घेणं हे सुद्धा विकल्प आहे का? बरोबर आहे प्रश्न. हो हो. हा, आणि त्याचं हो असं उत्तर दिलं होतं. डॉक्टर काकांनी त्याला विकल्प शब्द वापरलाय दासबोधामध्ये. आणि याचं कारण आहे, अभिन्न तुम्ही मग कवनाच्या लागावे पायी. मी आणि तू, नाम घेणारा नामधारक नामाच्या माध्यमातून नामीशी ऐक्य साधतो. मग वेगळं नाव कोणाचं घेणार? याला भजन करणे असं म्हणतात. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. अभिन्न तुम्ही मग कवनाच्या लागावे पायी. याला म्हणतात गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण संतांनी मी तूपणाची बोलवण करायला सांगितली, यालाच ध्यान असं म्हणतात. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, याला भजन असं म्हणतात. गो शब्दाचा अर्थ इंद्रिय असा होतो. आणि गानविंद्यती इति गोविंदा, परब्रह्माशी एकरूपता ज्याला साधता आली तो गोविंद रूप झाला.
गोविंद गोविंद मना लागली या छंद. हा छंद गोविंद रूप होईपर्यंत मला काय करता आलं पाहिजे, घेऊन जाता आलं पाहिजे. भज गोविंदम भज गोविंदम. कोणत्याही गोष्टीची जेव्हा द्विरोक्ती केली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये विशेष काही सांगायचं असतं. त्याशिवाय दोनदा कोणी कोणती गोष्ट सांगत नाही. मिथ्या तत्वाला सत्य मानणाऱ्या बुद्धीला मूढमती असं म्हणतात. आणि त्या मूढमतीला वठणीवर आणण्यासाठी दोनदा भज गोविंदम शब्द वापरला. संप्राप्ते सन्निहिते काले. मी काळाच्या जबड्यातील शिकार आहे. सापाच्या तोंडामध्ये बेडूक अर्ध आलेलं आहे. सापाने अर्ध्या बेडकाला गिळलेला आहे आणि तो बेडूक जीभ बाहेर काढून चिलूट पकडतोय. मी काळ्याच्या जबड्यातील शिकार झाल्यानंतरही मला चिलूट पकडून मारावंसं वाटतं, पोट भरावंसं वाटतं. त्या बेडकाची कीव करावी की न करावी ती गत माझी आहे. हा बेडूक जीव आहे, लक्षात ठेवा. माऊलींनी दिलेला दृष्टांत आहे हा. बरं, बेडूक सापाच्या तोंडातलं माऊलीचं दृष्टांत आहे. माऊलीची ओवी पण आहे. पण आता किती ओव्या सांगू. समर्थांनी पण अशा प्रकारची ओवी दिली आहे. अग्नगृहाशी लागला परी सावकाश निधेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्याला. घराला आग लागली आणि हा झोपला आहे, त्याला काय म्हणावं. आणि म्हणून आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे हे मी ओळखलं पाहिजे. नलिनी दलगत जलमती तरलम जलमती चपलम तद्व जीवतम अतिशय चपलम. इतकं मानवी जीवन अनिश्चित आहे आणि असं अत्यंत अनिश्चित क्षणभंगूर जीवनावर आम्ही विश्वास ठेवतो. श्लोकाचा अर्थ सांगत नाही, कारण ज्याच्याकडे तो श्लोक आहे तो म्हणेल आता मी काय सांगू. आणि म्हणून माझ्या बुद्धीला मला कुठे आणून ठेवलं पाहिजे, स्वरूपाकारतेवर आणून ठेवलं पाहिजे. मला नेता आलं पाहिजे. या पद्धतीने आम्हाला आमचं जीवन जगता आलं पाहिजे. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नसतो, लक्षात ठेवा. मग मी काय केलं पाहिजे. शास्त्र बुद्धी, संत बुद्धी. शास्त्र बुद्धीपेक्षा सुद्धा संत बुद्धी जास्त महत्वाची असते आणि गुरु बुद्धी सर्वश्रेष्ठ असते. गुरूंनी सांगितलेलं साधन, कारण गुरु बारकावे सांगत असतात साधनातले. शास्त्र बारकावे नाही सांगत. शास्त्र साधन कसं करायचं हे सांगत. त्यानंतर त्यातले बारकावे. प्रत्येकाचं व्यक्ती वैशिष्ट्य असतं. त्या व्यक्ती वैशिष्ट्यानुसार त्याला गती पण मिळते आणि त्याचा मार्ग थोडासा इकडे तिकडे इतस्ततः विखुरतो सुद्धा. आणि असं झाल्यानंतर काय करावं हे शास्त्र सांगत नसतं. म्हणून या ठिकाणी सद्गुरू सांगतात की आता तू असं वळण घे, आता तू तसं वळण घे. या ठिकाणून यांच्या घरी जायचंय तर उजवीकडे वळ हे सांगून ठेवलं, पण आम्ही त्या दिशेने आलोच नाही हो, आम्ही दुसऱ्या दिशेने आलोय, तर आम्हाला डावीकडे वळावं लागेल. अशा पद्धतीने आम्हाला नीट अभ्यास करता आला पाहिजे. आणि या ठिकाणी 35 जण आहेत आमच्या दोघांसह. 35 जण आहेत. 3 संचलन करते आहेत आणि 33 वक्ते आहेत. या सगळ्यांनी आपापल्या वक्तृत्व शैलीतून
भज गोविंदम मांडायचं आहे, ज्याचं वक्तव्य एकच राहणार आहे. आणि म्हणून महामोह मुद्गर आणि मोहाच्या तडाख्याला हाणून पडायचंय, घालवून टाकायचंय, संपवून टाकायचंय. असा मोहाचा तडाखा मला जर संपवता आला तर माझा परमार्थ, निकडीचा परमार्थ, माझ्या जवळ किती वेळ उरला आहे. सवडीचा परमार्थ करून आता होणार नाही. निकडीचा परमार्थ करण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून काळकाम वेग हा आम्हाला बरोबर जमला पाहिजे आणि यातून आम्हाला समोर वाटचाल करता आली पाहिजे. खूप प्रयत्न करतोय. सगळ्या साधकांच्या जीवनाचं कल्याण व्हावं हा ह्यातला महत्वाचा उद्देश आहे. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे याच्यासाठी हे जे वक्ते आहेत ना, यांचं कल्याण झालं पाहिजे हा महत्वाचा उद्देश आहे. आणि जे श्रोते आहेत त्यांनी आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे हाही याच्या मागचा महत्वाचा उद्देश आहे. तो उद्देश साकार व्हावा, तो उद्देश सफल व्हावा. प्रत्येकाने जीव तोडून बोलावं, प्रत्येकाने मनापासून अभ्यास करावा आणि केलेला अभ्यास आचरणामध्ये यावा. हा भज गोविंदम या साखळी प्रवचन मालिकेचा, स्वाध्याय मंचाचा उद्देश आहे. यात आम्ही डॉक्टर काकांच्या अभ्यासकांव्यतिरिक्त लोकांना सुद्धा समाविष्ट करून घेतलेलं आहे. चिन्मय मिशन, रामकृष्ण मठ हे अद्वैत सांप्रदायिक आपलेच मंडळी असल्यामुळे अद्वैताचा अभ्यास करणाऱ्यांना ह्यात आम्ही समाविष्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही परके असं आम्ही म्हटलं नाही, कारण नाहीच ते. वासुदेवा सर्वमिती ह्या भूमिकेपर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे आणि आपल्या वाटचालीत अनुकूल असलेल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याने आणखीन काही नवीन अँगल्स आपल्याला मिळतात. तो अभ्यास आमच्याकडनं पक्का झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. म्हणून भज गोविंदम या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. या ठिकाणी भज हा आज्ञार्थी शब्द आहे. आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एक वचने. गोविंदम भज, मूढ मते, मतीला बुद्धीला आज्ञा दिली आहे, तू गोविंदाचं भजन कर, विवेक युक्त भजन कर. असं जर करू शकलास तर आज हातामध्ये उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा आपण सगळे जण भगवत स्वरूप होऊ शकू आणि निश्चितपूर्वक होऊ शकू, खात्रीपूर्वक होऊ शकू. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी हे वचन या ठिकाणी उद्घृत केलं आहे. परमपूज्य भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या अभ्यासाच्या निमित्त लाभला आहे. सद्गुरु डॉक्टर काका यांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. मंदाताही आपल्या आशीर्वादासह आपल्या बरोबर आहेत. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जीव ब्रह्मैक्य साधो अशी प्रार्थना मी या सगळ्यांच्या चरणी करतो आणि आजचा माझा विषय या ठिकाणी थांबवतो. आपल्या सगळ्यांना पुढच्या बोलण्याकरता शुभेच्छा देतो आणि उद्यापासून प्रत्येक 2 साधक पूर्ण सशक्त केलेल्या अभ्यासासह या ठिकाणी आपले विचार मांडतील. त्या सगळ्यांना यश चिंतितो आणि ब्रह्मरूपता चिंतितो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी वासंतीताई. रामकृष्ण हरी काका. नंदाताई रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी छायाताई जयंतराव रामहरी अशोकराव रामहरी वासळे रामकृष्ण हरी वासंतीताई बोपटकर रामकृष्ण हरी दैवताई रामकृष्ण हरी